संभाजीनगरमध्ये आरक्षण बचाव यात्रा ही निघणार आहे। प्रकाश आंबेडकर आता या ठिकाणी कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष असेल। इम्तियाज जलील यावेळी उपस्थित राहणार का याकडे सुद्धा लक्ष असेल। प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा ही दुपारी 12 वाजता या ठिकाणी सभा होणार असल्याची माहिती समोर येते। प्रकाश आंबेडकर या सभेतून आता कोणावरती निशाणा साधणार, कोणते मुद्दे मांडणार याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरक्षण बचाव, यासाठी ही यात्रा प्रकाश आंबेडकर यांच्याकडून ही काढण्यात आलेली आहे। या यात्रेदरम्यान आता इम्तियाज जलील उपस्थित राहतात की नाही याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल। आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। विजय, संभाजीनगरमध्ये आरक्षण बचाव यात्रा ही निघालेली आहे। प्रकाश आंबेडकर यांची सभा होणार या ठिकाणी, काय अधिकची माहिती? नक्की निलम, जर पाहायला गेलं तर मागील काही दिवसापासून प्रकाश आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलं आरक्षण बचाव ही यात्रा काढली होती आणि त्याचा निरोप समारंभ जो आहे तो आज छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे। शेवटचा दिवस जो आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे। या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आज काल जालन्यामध्ये प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा पार पडली, त्या ठिकाणी सभा देखील पार पडलेली। आज देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रकाश आंबेडकर यांची सभा पार पडणार आहे। त्या सभेमध्ये जर पाहिलं गेलं तर आता प्रकाश आंबेडकर कोणावरती निशाणा साधतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र तत्पुरते जर पाहिलं गेलं छत्रपती संभाजीनगरमध्ये संपूर्ण ठिकठिकाणी जे आहे प्रकाश आंबेडकर यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले। त्या बॅनरवरती जर बघायला गेलं तर त्या बॅनरवरती मुद्दा लावण्यात आलेला आहे की मराठा समाजाला जो कुणबीतून आरक्षण देण्यात आहे ते 53 लाख त्या नोंदी ज्या आहेत त्या रद्द करण्यात यावे, त्या मध्यवर्ती गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी बॅनरबाजी जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्यात आलेली आहे। कारण अनेक दिवसापासून जर पाहिलं गेलं तर मागील वर्षभरापासून राज्यामध्ये ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाचा वाद जो आहे तो आपल्याला पेटताना पाहायला मिळतो आणि त्यामध्ये आता प्रकाश आंबेडकर यांनी देखील उडी घेतल्याची पाहायला मिळते। आरक्षण बचाव ही यात्रा जी आहे ती प्रकाश आंबेडकर यांनी काढलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जर पाहिलं गेलं आज प्रकाश आंबेडकर यांची सभा जी आहे ती पार पाडणार आहे। यामध्ये आता इम्तियाज जलील सहभागी होतात का, या तिसऱ्या आघाडीमध्ये आता इम्तियाज जलील सहभागी होणार का आणि याकडे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विजय, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।